आपण बघत आहात आवाज कसमादेचा। येवला तालुक्यातील पारेगाव येथील गावालगतच्या तळ्यात सुरू असलेल्या कथित अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक 20 रोजी दुपारी घडली। या प्रकरणी राहुल बद्रीनाथ आहेर व शुभम परदेशी या दोघांविरोधात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तहसीलदार आबा महाजन यांनी पारेगाव येथील तळ्यात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती दिल्यानंतर निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे हे ग्राम महसूल अधिकारी संतोष आठवले व वैभव भड यांच्यासह घटनास्थळी पोहोचले। तिथं MH CV 4522 क्रमांकाचा मुरुम भरलेला डंपर आढळून आला। यावेळी संबंधितांकडे उत्खननासंदर्भातील परवान्याची मागणी करण्यात आली, मात्र कोणतीही कागदपत्रे सादर न करता महसूल पथकाशी अरेरावीची भाषा करत वाद घालण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। फिर्यादीनुसार राहुल आहेर यानं नायब तहसीलदार नेवसे यांना मारहाण करून खाली पाडले, तसेच गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेत नेवसे जखमी झाले, तसेच दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्या उपस्थितीतही संबंधितांकडून शिवीगाळ सुरू असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पोते करत आहेत।